नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या आवडत्या चॅनलमध्ये फ्लेवर स्पार्क्समध्ये. आणि आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे. आज आपण बनवणार आहे अंडा ग्रेव्ही. तर त्याची आपण पहिले इन्ग्रेडियंट बघूया. आहे बारीक चिरलेला कांदा, भाजलेला कांदा त्याची पेस्ट, भाजलेला टोमॅटो त्याची पेस्ट, भाजलेलं खोबरं ते बारीक करून घेतलं, ही अद्रक लसूणची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे बॉईल केलेले अंडे, हा आहे अंडा करी मसाला, मीठ, तेल, हे आपले खडे मसाले, काश्मीरी रेड चिली पावडर, काळा मसाला, हळदी पावडर, धनी पावडर. तर चला मंडळी, आता आपण आपल्या रेसिपीकडे जाऊया. पहिला आपण गॅस ऑन करूया. आता टाकूया आपण ऑइल. साधारणतः 3 चमचे ऑइल घेतलेलं आहे. तर तेल गरम होईपर्यंत आपण थांबूया. तर आपलं तेल छानसं गरम झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये आपले ड्राय स्पायसेस ॲड करू. आता आपण ॲड करूया बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला लाल होईपर्यंत करता येते. आता कांदा आपला चांगला ब्राऊनिश झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया एक भाजलेल्या कांद्याची आपण पेस्ट केली होती. त्याच्यानंतर 2 मिनिटं आपण परतून घेऊया. आता आपण ॲड करूया भाजलेलं खोबरं आपण वाटून घेतलेलं आहे. त्याला पण आपण 2 मिनिटं चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपलं खोबरं चांगलं हे झालं आहे भाजले. आता आपण त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. हे टाकल्यानंतर त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत थोडासा मसाला भाजून घ्यायचा. आपली अद्रक लसूण पेस्ट छानशी मसाल्यामध्ये एकदम मस्त अशी फ्राय झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करतो ही टोमॅटो प्युरी आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजला की आपल्या ग्रेव्हीला चांगली टेस्ट येते. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया एक बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया रेड चिली पावडर, काळा मसाला, हळदी पावडर, धने पावडर, अंडा ग्रेव्ही मसाला आणि मीठ तुम्ही चवीनुसार ॲड करू शकता. तुम्हाला जेवढी क्वांटिटी बनवायची ग्रेव्ही टेस्ट पण ॲड करता. त्याच्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या मसाल्याचा एक छान असा सुगंध येतो. जेव्हा तो चांगला भाजला जातो तोपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं. एकदम गॅस हा मीडियम फ्लेममध्ये ठेवायचा, नाही आपला मसाला खाली चिकटला जातो. मसाल्याला आता खमंग असा वास सुटलेला आहे. एकदम छान असा आपला मसाला तेल सुटले आणि वास पण एकदम खमंग येतो. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया पाणी. आपल्याला जेवढी ग्रेव्हीची क्वांटिटी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करू शकता. साधारणतः 400 ml पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये. त्याला मिक्स करून घेऊया आणि 2-3 उकळ्या येईपर्यंत आपण थांबूया. जेणेकरून आपला मसाला चांगला शिजला जाईल आणि नंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया शिजलेले अंडे. तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला छानसे उकळे आलेले आहे आणि 3 मिनिटं झालेले आहेत. तर आपण आता त्याच्यामध्ये ॲड करूया हे शिजवलेले अंडे. मी 5 अंडे घेतले होते. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढे. आणि याच्याशी खमंग असा याचा वास सुटला आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे ही खाण्यासाठी. आणि अशा रेसिपीज तुम्ही आपल्या घरामध्ये बनवून आपल्या घरच्यांना खुश करू शकता. खूप अतिशय रुचकर लागते. याला तुम्ही ज्वारी, बाजरी याच्यासोबत खाऊ शकता. इव्हन तुम्ही चपाती आणि राईससोबत याला ट्राय करू शकता. खूप अतिशय झणझणीत आणि छान टेस्ट येते. तर आणि तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला छानशी अशी तरी आलेल्या वरती एकदम असा लाल भडक झालेला आहे. त्याच्यावर आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया. याने खूप असा फ्रेशनेस येतं खाताना आणि खूप छान टेस्ट येते. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये एकदम फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर मी आजच मार्केटमधून घेऊन आलो. एकदम फ्रेश गोष्टी आम्ही वापरतो. 2 ते जास्त दिवस आम्ही फ्रीजमध्ये ठेवत नाही. 1 ते 2 दिवस मध्येच आम्ही ते यूज करतो. चला तर मंडळी, आपण टेस्ट करून सांगतो मी तुम्हाला की कशी झाली ती. बघायला पण एकदम अशी सुंदर दिसते. फक्त क्षणिक खायची इच्छा होते. तर बघूया आपण कशी टेस्ट झाली त्याची. खूपच झणझणीत आणि खमंग लागते. एकदम 100% शुअर एकदम मस्त लागते. तुम्ही अशीच रेसिपी तुमच्या घरी बनवू शकता आणि तुम्ही ट्राय करू शकता. तुमच्या घरच्यांना खुश करण्यासाठी, रुसल्या फुगलेल्या लोकांना खुश करण्यासाठी सर्वात भारी रेसिपी म्हणजे अंडा ग्रेव्ही. आणि मी ज्या पद्धतीने बनवली आहे त्या पद्धतीने अतिशय रुचकर लागते आणि सर्वजण खुश होतील. तुम्ही सर्वांनी करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल. आणि आपल्या फ्लेवर स्पार्क्सच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल.